आणि नकळत बिडाले काय करू काही सुचत नाही. आठवले गोकुळाचा राजा यशोदेच्या कानात कुठे शोधू पुढे तुझ्या मुलीचा आवाज सांगितला. माझा दिवसच जात नाही बघ जाणी म्हणे तू दिसत जातो काना कुठे आहेस पुढे तुला कधी भेटेल असं झालंय मला. पाणी नसेल निघाले आणि नका तू मिळाले खूप गोष्टी झाल्या येते वासरीच्या मधुर सुरानी जीव जडला माझा रे कान तुझ्यावरी येईन पुन्हा तुला भेटण्याची हरी. जीव जडला माझा वासरीच्या मधुर सुरानी गेले मनभारावनी सावळ्याची घरी यमुनेच्या तीरी सावळ्याची घरी यमुनेच्या तीरी. जीव कडला माझा रे तुझ्यावरी मी पुन्हा तुला भेटण्याची हरी. मी माझा रे तुझ्यावरी
गाला बघता मुकला लाजली चंद प्रीतिका तुझा रे गाला मुरला माझ्या चंदनी तू कबारले प्रीत फुलांनी येता माझ्या जीवनी जनमी कातर तुझी वेगी निराली युगायुगी प्रीतावर राहिली अभुवली युगायुगी प्रीतावर ही राहिली अभुवली बदलला म्हातारी तुझ्यावरी नमता तुला भेटण्या प्रियरी ती बदलला म्हातारी तुझ्यावरी प्रभाली सोन पावली बाजाराची ओढ लागली प्रभाली सोन पावली बाजाराची
मिस्त्री, गायक सिद्धेश मिस्त्री व गायक रोशन रावनाथ, गायक रोशन रावनाथ यांकडून आता जे गीत होती 201 रुपयाचा बसलाय. त्यांचं असं म्हणणं आहे हे गीत शायरीने समोर सादर करत आहे म्हणजे वन्स मोर. आलेले पारितोषिक आपल्या समोर सादर करीत आहे.
शाहीर शुभम माटल यांच्यासाठी शरद डांगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे वैदू डांगे खास गवळणींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बाळ विकास नमन मंडळ डांगेवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीस दात्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. माझ्यासारख्या या रंगमंचावरच्या कलाकाराला रसिका फक्त तुझ्या टाळीची साथ दे, तुझ्या टाळीची साथ दे. धन्यवाद. जमले सय्यद बाजारची तयारी झाली ना? अगं हो ग रे बाजारला नाचूच तर कोणतं रस्ता माहिती का तुला? अगं हे मला माहिती आहे बघ. तुला माहिती आहे? हो खरं माहिती आहे? हो चला तर माझ्या मागून दाखवते तुम्हाला. अरे च्या, येऊन येऊन इथे चाललो. हो माहिती होतं. त्याच्यामुळे आपला वेळ जातोय ग. हो ग. तू एक काम कर. काय करू? त्या वरच्या आईतल्या मावशीला बोलावून घे. तू मावशी गो नाही ग. पिढ्याच्या बाजूची अजून पिढ्याच्या तिथे मावशी पटलेलेच नाही बघ. सांगतेस का? मी आता म्हणते माझ्या माझ्यावर हात दिला मावशी. अगं ए मावशी. म्हातारे, अगं ए म्हातारे. मावशी अगं ए मावशी. कागे पोरी तिकडे ये ना. अगं कशासाठी? काम आहे बघ. असं आहे होय. माले येते आम्ही. आता हातात येते काठी पोरगी मिळालं लग्नासाठी. आता हातात येते काठी पोरगी मिळालं लग्नासाठी.
तू एक गाणं कशासाठी घेतलं ग? अगं गाणं होय तुला ऐकायचंय मग ऐक. अगं नवीन पिढी आता ती नवीन पिढी अगदी 30-27 झाली तरी लग्न काय होईना, मुलगी मिळत नाही. तसंच माझं झालंय. माझ्या मुलाचं लग्न करायला उठले पण मुलगी काय मिळेना. पुढीच्या अपेक्षा वाढल्या. काय करणार? अगं झोपडाची नुसती खट्टी झाली तरी मुली सापडत नाही. आलं का ध्यानात? हा येणार ते जा बाजारला. मावशी अगं काय झालं? अगं ही कुठून मुलगते तू? अगं हे सारे हे बघ, हे जर बाजार येणार असेल ना तर मी बाजार येणार नाही का? अगं हे सारे मला तू माझा भरलेला हांडा निराळ्या भावाने उचलून बनवून देते. हांडा भरून देते निराळा उचलून. तेव्हा बनवलेला लाभ नाही वाटली. हे करत नाही ना. अगं हे सारे नाही म्हटलं ना तसं भावाने समजा. हे नंतर जा त्या भावाने घेऊन जा आणि मला किती कुस्ती मी सांगली म्हणून तुमचं. येणार नाही ना. तरीच नाही येणार नाही. नाही म्हणजे ना, नाही म्हणजे नाही. मावशीचा शब्द आहे. येणार ना. एकदाच विचारते. मी काय एकदा सांगते. येणार नाही म्हणजे नाही. जाऊ चल मावशी बाजाराला. तुम्ही किती आनंदात होता तरी बाजारात येणार नाही म्हणजे नाही. मावशीचा ठरला म्हणजे ठरला. कशी मस्कर आहे ती पहा. येणार तर जा. येणार नाही म्हटलं ना. हे सखी हे बघ मावशी आहे नावाची सांगून दे. येणार नाही म्हटलं ना. येणार तर जा. चल मावशी चल बाजाराला चल. बाजारला निघाला खरं घेतलं काय नेसलं काय हे सांगितल्याशिवाय व्यापार होणार कसा? सांगितलं पाहिजे. अगं हे नको सांगायला. अगं हे चंद्रा विक्रीला काय घेतलं सांग लवकर. झालं का तुझं नाचून झालं? विक्रीला काय घेतलं ते सांग. मी सांगू? मी सांगू सांग लवकर. मावशी हा? नेसले मी बनारसी साडी. वा किती छान. अगं मावशी हा? नेसले मी बनारसी साडी. हा? माठात घेतला लोण्याचा गोळा. कशासाठी? अगं मावशी हा? तुला पुढचं आहे. हा. माठात घेतला लोण्याचा गोळा आता तुमचा लोण्याचा गोळा. आणि तो पाण्यासाठी नको होते माझ्यावरती गोळा. झालं का एवढी लोक गोळा झालं नाही का बोलत तुला? हॅलो जरा तुला सांगू सराव वाजला. हॅलो महाबळे जाधववाडी नमन महाबळे जाधववाडी नमन
मुंबई रंगमंचावर सादर करणारे, हाऊसफुल करणारे कोकणातील एक महत्वपूर्ण कलाकार किरण गवळी YouTube चॅनल यांच्याकडून या पूर्ण रंगमंचासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नमन मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी एक खुश खबर, त्या माझ्या रसिक मायबापांसाठी एक खुश खबर आहे. 25 जानेवारी रोजी निवडी रावणवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये गोळवली टप्पा हा नमन मंडळाचा कार्यक्रम हौसी कलाकार एक सादर होणार आहे. आणि हा तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम अतिशय जोमात चाललेला आहे. तर या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही या मंडळाच्या वतीनं एक आपल्याला विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगे मीरा काय घेतलं सांग ना. डोक्यात माझ्या गजरा, डोक्यात तुझ्या गजरा, सर्वांच्या माझ्याकडे नजरा दिसतात ना आहेत त्या. बाई नसते मला कसली सूट, हा? माझ्या माठात फक्त निर्जल दूध. मग बाकीच्या वेगळं घेतलं असेल का? तेच नाही घेतलं नाही. तू रोज यायचं घेतलं झालं तुला सांग. तारा अगे तारा काय गं? मी गिरला काय घेतलं सांगते. सांग. किती मुलाशील ज्याला तुझं मोठून विक्रीला काय घेतलं ते सांग. मावशी हा. माझ्या हातात बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात गो गळ्यात गो आणि नाका शेबू. काहीतरी बोलीचा ते मुक्कीटेन. मी जाऊ का घरी? सांगा तर पुढचं. सांगते ना. हा. बरं तर हा. मावशी हा. माझ्या हातात बांगड्या, तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात गो गळ्यात गो आणि नाकात नथनी आहे बघ. बाहेर तुला सांगायचं. अगं पुढचं आहे. हा. माझं नाव तारा, तुझं नाव तारा. मला लागतो थंडगार वारा. या आता वारात घेत बस. अगं पुढचं आहे. लागला वारा. अगं पुढचं आहे. हा. मी माझ्या मनाची राणी, तू तुझ्या मनाची राणी. माझ्या माठातल्या भारी लोणी. झालं तुझं झालं. सरळ बाजूला. अगे चंद्रा सुंदरा सुंदरा आता होतीस कुठं मंदिरा विक्रीला लागेल ते सांग. कोणाला अशी दाखवत होती? झालं तुझं दाखवून विक्रीला काय घेतलं ते सांग. हा. वय माझा लहान शृंगार केला चार. वा किती छान. वय माझा लहान शृंगार केला चार. हा. माझ्या माठाकडला थंडगार टाक. ते आता कशासाठी? खर्च वाचू नये म्हणून. तुळशीचं पान टाकलं का तू? सर्व बाजूला
अरे हिरा हिरा मी तर काय सांगितलं बहिणी तिला ऐकायला गेला काय नाही सारखं हिरा आता ऐकायला तुला विक्रीला काय घेतलं ते एवढी नाचू नको नाचू बरं नाही रे झाला तुझा विक्रीला काय घेतला ते सांग दूध घेतलंय दूध चहा दूध घेतलं तू झाला तुझा सर्व बाजूला अरे पोरीनं चला घे माझा अगं हो राधे तू विक्रीला काय घेतलं सांग झालं तुझी कोंबडी पिटलो कोंबडी नाही नाचवणार नाच तू नाचवतो कशी नाचवली पाहूया माझ्या अंगणात मोरे साडी पद्धतीचा वेगळा वा किती छान साडी पद्धतीचा वेगळा मांडलीचं दूध मावशी कसं आहे बघ सुंदर छान आहे पोरी तुझं सर्व बाजूला काय ग अगं हो ते सांगायला हवं सांगते विक्रीला घेतलं बघ तू काय काय नेसलंय बघ फाटलंय कुठे फाटलंय 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 स्वस्तात मस्त कुठलं अगं हिला कोणतरी चुना लावलाय बघ काय होत नाही कालच नाव घेतलं उघडं बाजारातून हल्ला काय म्हणतात फाटलाय म्हणून हा तुम्हाला काहीच काय वाटत नाही हा एवढी चार लोक तुमची इज्जत करतात हसताय का काय हो पैसे दिलेत त्याचे काय हो धनी काय तुझं झाली हे काय त्याला थंडी वाजायला लागली झालं ना काय झालं ते धनी नव तुझे मग ते संतोष मामा आहे अगं ते पहिले लग्नाच्या आधीचे आणि हे बघ आत्ताचे बोल पाहू जीवला पहिल्या दिवस आठवले लग्नात काय
म्हटलं तिला कोणीतरी चुना लावायचं. तिला कोणी लावला चुना लावला आणि हिनी कोणाला चुना लावला ते विचार. मावशी खास करून तुझ्यासाठी एक बक्षीस आलंय. मावशी मगापासून बोलत आहे मावशी किती सुंदर आहे आणि मावशी सुंदर असं नाव घ्यायचंय. जशी तू सुंदर तसंही नाव सुंदर. स्वप्नील संतोष डांगे. स्वप्नील संतोष डांगे यांच्याकडून खास करून मावशी सुंदर नाव घेण्यासाठी या स्वप्नील दादाने 500 रुपये जिंकले. मावशी सुंदर असं नाव घ्यायचं स्वप्नील. ऐका लालमणी तोडले काळेमणी जोडले. लालमणी तोडले काळेमणी जोडले. हो सोपडीराव तुमच्यासाठी मी सातारा बोलले. वा वा मावशी. त्याचप्रमाणे अशोक डांगे डांगेवाडी याचकडून देखील आमच्या ह्या खास करून गौरवणीसाठी 101 रुपये तो शिकालाय. श्री ग्रामदेवा दादा चाटणे मंडळ महाराज यादवडी आम्ही शताशी ऋणी आहोत. काय गं? अगं ते संतोष मामा. हो हे मला वाटतं पांडुरंग काय हो? त्यांच्यावर पण आलं आठवलं. त्याच्यावर काय आठवलं? बोलतो. एवढी कशा खुश होती. अरे ये मामा ये मामा. पहिला दिवस आठवले ना तुम्हाला हो हो अरे काय गं? कोण गं? ए कोण रे तू? हा? कुणाचा रे तू? अरे बा तू का? अरे पोरी लाजली तू? लाजू नका. अगं पेपर की नाही त्यावेळी इतकी सुंदर दिसायची की सगळ्यांना माझ्याकडे टाका असे पाहत होते. असे कित्येक जण आले कित्येक जण गेले. हे बघ हे मावशी तो दिसतो शाळेत पण आहे आपला दिसता. झालं तुझं. अगं पोरी ना पाहिजे. काय झालं? अरे गाणं आठवलं अजून. तुला गाणं आठवलं? बोल पाहू. तुझ्या चिकन्या रत्न्याला मन करून पाहते. तुझ्या चिकन्या रत्न्याला मन करून पाहते. ती जाता हॅलो. अगं हे मावशी हे आपण डांगे बाप्पा लागत नाव घेण्यासाठी. होय मावशी. मावशी त्याने म्हटलं स्वप्नीलचं नाव घेतलं मग माझं का नको. आणि त्या आप्पा डांगाने आपल्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मावशी आप्पा डांगेचं नाव घ्यायचंय. हो रस्त्याने जाताना घसरला माझा पाय. रस्त्याने जाताना घसरला माझा पाय. माझ्या अप्पाराव कुठे दिसत नाही.
रसिका हो, माजी समाज कल्याण सभापती तथा हातभार फाउंडेशन अध्यक्ष युवा सेना कोकण विस्तारक परशुरामजी कदम साहेब, माजी समाज कल्याण सभापती तथा हातभार फाउंडेशनचे अध्यक्ष युवा सेना कोकण विस्तारक परशुरामजी कदम साहेब यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. श्रीलोककला नाट्य नमन मंडळ भावना जाधववाडी आम्ही सर्व श्रीविधी आहोत. रूपान गोरी नार देखणी जाते बाजारी किती गोळा लावते वेडा गवळ्याची सुंदरी करा दे तुला पाहुणी नभातला शुक्राची चांदणी करा दे तुला पाहुणी नभातला शुक्राची
नवलाई नमन मंडळ देवळी दामानाचे सहगायक मंदार कोगजे, युवा शाहीर शुभम माटल. आताचे जे गीत त्यांनी जे सादर केलं त्यांच्यासाठी नमन प्रेमी विशाल कोगजे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुनील बाळू डांगे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत पुन्हा वन्स मोर व्हावं. संदीप देवजी डांगे मंडळाचे सचिव या गीतासाठी त्यांनी 151 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अंकित जानू डांगे यांनी देखील या गीतासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की गीत वन्स मोर यांनी रिपीट अगेन. शाहीर आणि जयेश चव्हाण यांनी देखील या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि या सर्व बक्षीसदात्यांचं असं म्हणणं आहे हे गीत शाहिरांनी समोर येऊन गायचं आहे. रिपीट यानी वन्स मोर.
जय हिंद, जय महाराष्ट्र. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाका मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. काय सोडिला कुंजवनाला, मुरली वादळी तू नंदलाला. मुरली वादळी तू नंदलाला, मुरली वादळी तू नंदलाला. आई कपिला काय सुकली, शोधू देखीला तुम्ही जगाना. शोधू देखीला तुम्ही जगाना, शोधू देखीला तुम्ही जगाना. अरे चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया हे पहा, अंकित जानू डांगे, अंकित जानू डांगे यासमोर आताच्या गीतासाठी 501 रुपये वर्षाय त्यांचा समन्वय हे गीत शायराने समोर जाऊन सादर करत आहे. म्हणजे वन्स मोर. जाऊया चला, कृष्ण देवानी हाक मारली मला. चला रे चला, जाऊया
हॅलो रसिक मायबाप आलेले पारितोषिक आपल्या समोर सादर करतो. पराग अनिल वेदरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अशोक संभाजी डांगे म्हणजेच आजच्या या कार्यक्रमाचे महत्वपूर्ण आचारी यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर शुभम माटल यांच्यासाठी तन्वी संजीव गोताड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुजाता संतोष डांगे आणि सारिका रमेश कुलतडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सार्थक आणि शशांक संतोष डांगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीस दात्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे ते प्रमाणे सांगितली कामगिरी ते लक्षात आहे का? हा कोणती सांगतोय 16 शस्त्र 108 कौलका मेला 10 पटून मोठीचा बाजार झाला ना. अरे अरे पुढे काय काय त्याने तिथे थांबवायचं आहे. त्यांच्याकडे द्यायचो आपण घ्यायचं आहे. ही कामगिरी तू केली पाहिजे. काय बोलतो का इतर कामगिरी केली पाहिजे. अरे बघ अरे ते सैतान फार मारले गोरगरिबांचा छेड होतो म्हणून म्हणतो गोकुळचा देदूत गोकुळातच राहिलं पाहिजे. ते परक्या म्हणतात चालू असा देवांचा हुकूम आहे. केली पाहिजे. मग तुझा जोड टाकून आहे का तर अरे कोण आहे मग त्याला हात मारून घे. बोलायला गेलाय आता बघ. अरे वाकडा माझी गडबड झाली. अरे काय तुझा मातू हाक मारली. बघ 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 माझी गडबड झाली. हातात घेऊन लंगडीची काठी. हातात घेऊन लंगडीची काठी. आता आलो तिच्या पाठी. आता आलो तिच्या पाठी. अरे माझी गुणाची कपिला. माझी गुणाची कपिला. वचवानाला तू करते. माझी गुणाची कपिला. वचवानाला तू करते. माझी गुणाची कपिला. माझी गुणाची कपिला. काय तुझा मातो
राणीच्या मधुरवाणी बकासूर राणीच्या मधुरवाणी बाबा नावायची लागली बाबा नावायची लागली माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वर्षवनाला तू कळली 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 सारे तुला मातू हाक मारिली लग बग माझी गडबड झाली सारे तुला मातू हाक मारिली लग बग माझी गडबड झाली हातात घेऊन जिगरीची काठी आता आलो तिचा पाणी आता आलो तिचा पाणी माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वर्षवनाला तू कळली माझी गुणाची कपिला वर्षवनाला तू कळली सांगतोय 16 शस्त्र 108 म्हणून आपल्याला 60 पडून मजूरच्या भागात त्याला तिथे थांबवायचं आहे त्याच्याकडे द्यायचून आपण द्यायचं आहे ही कामगिरी तुझी पाहिजे ही कामगिरी तू केली पाहिजे तू केली पाहिजे ही कामगिरी तू केली पाहिजे असं म्हणतो तू म्हणतो ते बरोबर आहे
म्हणून त्या पांढऱ्या म्हणजे ते नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या. तुम्ही काय बोलता आता? ती म्हातारी कोण आहे रे? रे मावशी ती. हा. त्या जाऊन आलो ना. हा. कसं लावली? अरे वरनाच जा. बोल रे तो. माझे याद आलो ज्ञान
माहिती काय मग तुम्ही आल्या हा? होते तरी कसं म्हणजे मी येतो आणि जाणार तुम्ही गेलो बाबड्या, आम्ही आला गोकुळ येतो आणि जाणार मथुरे बाजारी. उद्या बा आवती बघा आम्ही आले गोवातून मी जाणार बोलले आम्ही याला गोकुळातून जाणार मथुरे बाजारी. आणि बाबा मी ते सांगितलं माझी मी बोलली मी सांगितलं ओके अरे मग तुझं बरोबर जाय आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. सगळं समोर जाय बाबड्या, तुम्ही आहात तरी कोण? ओके आम्ही तिथं संगीत जाय संगतीचे सांग. आपण तुम्हाला सांगितलं बाबड्या, तुमच्याजवळ कायदा वगैरे काय आहे का? अरे उद्या बा आमची कानामध्ये काय कायदा नव्हे, कायदा. तो कोणाचा आहे तुमचा? ओके हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेद्या सुदामाचा बोबड्या, कायदा संपला. कायदा थांबला मला वाटलं तुला आहे का आता जाऊन चार आमचा कायदा पटला की नाही एवढंच. ओके काय झालं? आमचा कायदा पडला की नाही हो, बघा. मग आमच्या कायद्यानं आणि देवबापाच्या हुकमानं तुम्हाला इथं बसावं लागेल हुशार आहे रे. हे महिनो, यांच्या कायद्यावर नव्हे, तर तुमच्या हॅलो बाबा जायचंय. राहुल डांगे या गावचे सुपुत्र राहुल डांगे यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे मावशी एक सुंदर असं नाव घ्यायचं राहुल डांगे. मुंबईचे चमूर चमूरमध्ये गाठला. मुंबईचे चमूर चमूरमध्ये गाठला. राहुल राहुल ओळखीत करा. त्यांचा लेंगाच किंवा फाटला. पटलं की नाही बघून यायचं. आम्ही जाऊ. जा. पण माझ्या चांगलं बाबा नकल्या बाई चांगलं हॅलो प्रणव शाबास
शुभम वाटल यांचे परममित्र प्रणव पद्माकर डांगे यांनी त्यांच्या संपूर्ण गीतासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तरी त्या सर्व बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरी विठ्ठल. आणि झाला समुद्राचं वाचायला कोणी केला आपल्याला म्हणतात तरी काय जन्माला सांगा. Thank you.
हो देवा पटल्या पोरी नाही हे देव आहे. आपण सरळ जाऊया. हॅलो, नाव कोरले तुझे मी काळजावरी या गीतासाठी साहिल कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे चाहे शुभमंडळ यांनी समोर जाऊन हे गीत सादर करायचं आहे. धन्यवाद. नाव कोरिले तुझे मी
Thank you.